शेती हा आठपट्ट्याचा धंदा आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललाय. त्यामुळे कर्ज आणि कर्जमाफी या दोन गोष्टींची कायमच चर्चा होते. महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. आता सरकारला खुर्चीवर बसून 1 वर्ष झालंय, परंतु अद्यापही अधिकृत कर्जमाफी जाहीर झाली नाही. परंतु आता सरकारने कर्जमाफीबाबत पाऊले उचलल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून सरकारने माहिती मागवली आहे. 30 जून 2025 अखेरच्या थकबाकीची माहिती आणि आर्थिक वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांमध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांची माहिती अशा 2 प्रकारात ही माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा निश्चित कर्जमाफी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. आता ही कर्जमाफी कुणाला मिळणार, त्याचा फॉर्म्युला काय आहे, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर राज्य सरकारने व्यापक उपाययोजना राबविल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांना 32,000 कोटींचे विशेष पॅकेज दिले. यातून थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत पाठवण्यात आली. सुमारे 91 ते 92 लाख शेतकऱ्यांना ही मदत दिल्याचे सरकारचे म्हणणे आहे. शिवाय भविष्यात कर्जमाफी करून शेतकऱ्यांवर कर्जच होणार नाही, यासाठी नवे आर्थिक नियोजन करण्याचा विचार असल्याचंही फडणवीसांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. डिसेंबर महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राज्य सरकारने यापूर्वी 2017 आणि 2020 यामध्ये शेतकरी कर्जमाफी राबवली. आता पुन्हा कर्जमाफीची मागणी होते. केवळ तात्पुरत्या उपायांनी हा प्रश्न सुटणार नाही. कर्जमाफीचा थेट फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि तो केवळ बँकांच्या खात्यांपुरता मर्यादित राहू नये, यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सखोल अभ्यास करून शाश्वत आणि परिणामकारक योजना सुचवेल. तसेच 1 जुलै 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या 32,000 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजमध्ये विविध घटकांचा समावेश आहे. यामध्ये 10,000 कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, 2,000 कोटी रुपये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी, तर उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. या मदतीसाठी 3 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी पात्र ठरवण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई दिल्यानंतरही रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रति हेक्टर 10,000 रुपयांची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी लागणाऱ्या खर्चाचा काही अंशी आधार मिळावा, हा सरकारचा उद्देश होता. आता जून 2026 मध्ये कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सहकारी संस्थांचे अपर आयुक्त नागनाथ यगलेवाड यांनी मुंबई वगळून राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना विहित नमुन्यातील माहिती देण्यासंदर्भात पत्र पाठवलेले आहे. या पत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची ही माहिती महाआयटीकडून पोर्टल कार्यान्वित झाल्यावर त्या पोर्टलवर भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्याचे माजी मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकार कर्जमाफी अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे काम गेल्या 2-3 महिन्यापासून सुरूही झाले आहे. राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने ही समिती गठीत केली आहे. कर्जदार सभासद माहितीच्या एकत्रीकरणासाठी मार्गदर्शक परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब अशा 2 विभागात ही माहिती मागवलेली आहे. परिशिष्ट अ मध्ये थकबाकीदारांची तर परिशिष्ट ब मध्ये नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदार सभासदांची माहिती मागितलेली आहे. राज्य सरकारच्या सहकार विभागाकडून याबाबत नगर जिल्हा बँकेलाही पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात नियमित कर्ज फेडणारे आणि थकबाकीदार यांची माहिती संकलन सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा बँक येत्या 2 दिवसात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सहकारी सोसायटीच्या पातळीवर माहिती संकलन करणार आहे. शासनाकडून पुढील आदेश आल्यावर थकबाकीदार आणि नियमित कर्ज फेडणारे या दोघांची माहिती शासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेने गुरुवारी दिली. 30 जून 2025 अखेरच्या थकबाकीची माहिती आणि आर्थिक वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांमध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांची माहिती अशा 2 प्रकारात ही माहिती मागितलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजेच 30 जून
रोजी थकबाकीत जाणाऱ्या थकबाकीदारांसाठी नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. मित्रांनो, कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का? आणि तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.